नमस्कार शेतकरी मित्रांनो, PM किसान सन्मान निधी 2000 रुपये पडायला सुरुवात झालेली आहे ऑगस्ट 2024 मध्ये। मित्रांनो, तुम्हाला पैसे पडले की नाही ते कसं चेक करायचं आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये लाईव्हमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट पाहण्यासाठी, आणि तुम्हालाही 2000 रुपये पडले की नाही ते पाहून घ्या। चला आता व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझरवरती यायचं आहे आणि इथे टाईप करायचं आहे pmkisan.gov.in। ही PM किसानची गव्हर्नमेंट साईट ऑफिशियली आहे। यामध्ये क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक अशा प्रकारे इंटरफेस ओपन होईल। इथे तुम्ही पाहू शकता की PM किसानचं पोर्टल ओपन झालं आहे। इथे तुम्ही नवीन फार्मरचं रजिस्ट्रेशनही करू शकता, KYC ही करू शकता आणि तुमचं स्टेटसही चेक करू शकता, पेमेंट पडले की नाही। इथे 3 ऑप्शन दिलेले आहेत मित्रांनो, इथे पाहू शकता। याला स्क्रोल डाऊन केल्यानंतर खाली भरपूर सारे ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळतील, म्हणजे तुम्हाला PM किसानचे पैसे कधी पडतायत, काय पडतायत सविस्तर माहिती तुम्ही इथूनही पाहू शकता। त्याचबरोबर नवीन नोंदणीही इथून तुम्ही करू शकता स्वतः, तुम्हाला कुठे जायची गरज नाही आहे। मोबाईल नंबरही अपडेट करू शकतात। चला आपण स्टेटस चेक करूया। स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता नाव युअर रजिस्ट्रेशन नंबर। जर रजिस्ट्रेशन नंबर माहीत असेल तर एंटर रजिस्ट्रेशन नंबरमध्ये टाकून घ्या, माहीत नसेल तर नाव युअर रजिस्ट्रेशन नंबरवरती क्लिक करा। इथे तुम्हाला पाहू शकता मोबाईल नंबर टाकला आणि कॅप्चर टाकला की तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर मिळून जाईल, किंवा तुम्ही आधार नंबर टाकूनही रजिस्ट्रेशन नंबर घेऊ शकतात। माझ्याकडे रजिस्ट्रेशन नंबर असल्यामुळे मी डायरेक्ट रजिस्ट्रेशन नंबर टाकून लॉग इन करणार आहे। तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर असला तुम्हीही तिथून लॉग इन करू शकता। चला मित्रांनो, इंटर रजिस्ट्रेशन नंबरमध्ये तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकून खाली दिलेला कॅप्चर जशा टाकून गेट OTP हा जो ऑप्शन दिसतो यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक OTP सेंड होईल। OTP आल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला इंटर OTP इथे OTP टाकून घ्यायचा आहे। चला OTP आला आहे आम्हाला। OTP टाकल्यानंतर गेट डाटा या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन सगळी डिस्प्लेवरती येऊन जाईल। तुमचं नाव, तुमचं रजिस्ट्रेशन नंबर, कधी रजिस्ट्रेशन केलं आहे ती डेटसुद्धा इथे तुम्ही पाहू शकता, तुमचा मोबाईल नंबर। मित्रांनो त्यानंतर आता आपल्याला स्टेटस चेक करायचं आहे। त्या खाली ऑप्शनमध्ये पहा, डाऊन करून मित्रांनो इथे पाहू शकता FTO प्रोसेस यस दाखवतं आहे, म्हणजे ह्या शेतकऱ्याला पैसे पडलेले आहेत। या संदर्भात तुम्हाला मी पेमेंटची रेसिपीही इथे दाखवत आहे। मित्रांनो ह्या शेतकऱ्याला बघा, तुम्ही पाहू शकता 21 ऑगस्ट 2024 रोजी 2000 रुपये PM किसानचे पडलेले आहेत। शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्याला हप्ता पडला नाही त्यांनी काय करायचं आहे, त्यांच्याच इथे तुम्ही ऑप्शन पाहू शकता एलिजिबिलिटी स्टेटस या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। यामध्ये लँड सीडिंग यस, आधार बँक अकाउंट सीडिंग यस आणि KYC स्टेटस यस असं जर दाखवत असेल तर तुम्हाला ही पैसे पडणार आहेत। मात्र यामध्ये 3 ऑप्शनपैकी ज्या ऑप्शनमध्ये रेड फुल्ली दाखवत आहे ते ऑप्शन तुम्हाला दुरुस्त करून घ्यावे लागणार आहे। उदाहरणार्थ KYC जर कंप्लीट नसेल तर तुम्हाला तिथे रेड कलरमध्ये फुल्ली दाखवून, म्हणजे तुमची KYC कंप्लीट नसल्यामुळे तुम्हाला पेमेंट पडलं नाही याचा अर्थ असा होतो। मित्रांनो तुम्हाला KYC कंप्लीट करून घ्यावी लागणार आहे, त्यानंतरच तुम्हाला ते पेमेंट पडणार आहे। मित्रांनो ही होती माहिती PM किसान सन्मान निधी 2024 संदर्भात। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।